नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांपासून सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात CBI हे नाव सातत्याने आपल्या चर्चेत आहे. न्यूज चॅनल्स, वृत्तपत्र यामधून हे नाव सातत्याने आपण ऐकत आहोत आणि हे नाव चर्चेत असण्याचं कारण आहे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI कडे सोपवण्यात आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस किंवा बिहार पोलीस या दोघांनीही हा तपास न करता तो तपास आता CBI करणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा CBI हे नाव या खटल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. आता सुशांत सिंग प्रकरणामध्ये CBIचा तपास सुरू झालेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जनतेचीच ही मागणी होती किंवा अनेकांनी या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले होते आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास CBIने करावा की जेणेकरून तो निष्पक्षपातीपणे होईल अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे होत होती आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाल देताना हा तपास CBI कडे सोपवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ यामधून ही गोष्ट दिसून येते की भारतीय जनतेचा CBI वर खूप विश्वास आहे. म्हणजे एखादी केस एखादं प्रकरण हे CBI कडे गेलं म्हणजे त्यातून नक्की सत्यच बाहेर येईल हा विश्वास भारतीय जनतेला आहे आणि म्हणून अशा एका महत्त्वाच्या तपास यंत्रणेविषयी आपण या निमित्ताने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या निमित्ताने CBIचं नेमकं काम कसं आहे, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे की CBIची रचना कशी असते, CBIच्या डायरेक्टर्सची नियुक्ती कशी होत असते, CBIची पार्श्वभूमी काय आहे, CBIचा इतिहास काय आहे, कोणता कायदा आहे CBI संदर्भात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण प्रामुख्याने करणार आहोत. त्याचबरोबर सुशांत सिंग किंवा असे अनेक हाय प्रोफाईल केसेस CBI कडे येऊन गेलेले आहेत यापूर्वीच्या काळात सुद्धा. त्यातले काही केसेसचा CBIने अतिशय जलद गतीने आणि यशस्वीपणे त्याचा छडा लावलेला आहे आणि काही केसेस अशा आहेत की ज्याचा छडा लावणं CBIला अपयश आलेलं आहे. तरी सुद्धा या सगळ्या केसेसचाही आपण एकदा आढावा घेणार आहोत आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात CBIची नेमकी तपास पद्धती कशी असते किंवा कशी असेल याची आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देतो की ज्यांच्याकडून अजूनही हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं आहे त्यांनी ते करावं. CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही भारताची सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. प्रीमियर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे भारताची. म्हणजे जशी अमेरिकेची FBI आहे त्या धर्तीवर अगदी FBI सारखी अगदी तशीच नाही, FBIला जास्तीचे खूप अधिकार आहेत तसे CBI नाहीत. मात्र आपण तुलना करू शकतो की त्या पद्धतीची एक तपास यंत्रणा भारताची सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. एक लक्षात घ्या, इन्व्हेस्टिगेशन आणि इंटेलिजन्स आपल्या यंत्रणा आहेत किंवा इंटेलिजन्स संस्था आहेत आपल्या IB आणि RAW आणि ही तपास यंत्रणा आहे. ही इंटेलिजन्स कलेक्शन नाही करत तर झालेल्या घटनेचे इन्व्हेस्टिगेशन करत असते आणि हिची स्थापना खरं तर सुरुवातीच्या काळात ज्या व्यक्तीची स्थापना झाली आता हिच्या इतिहास आपण पाहणार आहोत. परंतु हिचा मूळ उद्देश होता की भारत सरकारमध्ये किंवा सरकार स्तरावर जी काही लाचखोरी चालते, जो भ्रष्टाचार चालतो त्याचा तपास करणे. 1963 मध्ये संथानम समितीने अशी शिफारस केली होती की देशभरात देश पातळीवर जे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण असतात त्यांची चौकशी करण्यासाठी, त्यांचा तपास लावण्यासाठी म्हणून एक देश पातळीवर एकच संस्था असावी की जी तपास लावेल. दरम्यान 1965 मध्ये मग या CBIचं की जी ऑलरेडी अस्तित्वात होती त्या CBIचं कार्यक्षेत्र ज्युरिडिक्शन वाढवण्यात आलं आणि भारत सरकारने जे कायदे पारित केलेले त्या कायद्यांचं उल्लंघन करण्यासंदर्भातले गुन्हे असतील किंवा आंतरराज्यीय किंवा अनेक राज्यांमध्ये एखादा जर गुन्हा किंवा एखादा गुन्हेगार असतो की जो अनेक राज्यांमध्ये जाऊन गुन्हे करत असतो तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे तपास असतील किंवा ज्या गुन्ह्यामध्ये मल्टी एजन्सी इन्व्हॉल्व असतील किंवा इंटरनॅशनल स्तरावरच्या काही केसेस त्यात इन्व्हॉल्व असतील किंवा असा गुन्हा एखादा की जो कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा त्याची देशभर चर्चा झालेली असेल, चर्चा होत असेल, अशा प्रकारचे गुन्हे हे जनरली CBI कडे सोपवले जात असतात. आणि ही एजन्सी केवळ क्राईम असेच नाही तर इकॉनॉमिक क्राईम असेल, स्पेशल क्राईम असेल किंवा करप्शन असेल किंवा इतर काही हाय प्रोफाईल केसेस असतील की ज्याची चर्चा देशभर होते किंवा ते देशाच्या कायदा सुव्यवस्थेच्या किंवा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात असे खटले हे CBI कडे तपासासाठी जात असतात. म्हणजेच CBI ही भारताची सर्वोच्च तपास संस्था आहे आणि इंटरपोल बरोबर लायझनिंग किंवा कोऑपरेशन
किंवा समन्वय साधण्याचं काम हे CBIच करत असते भारत सरकारच्या वतीने. आणि महत्त्वाची बाब अशी की CBI ही काही घटनात्मक यंत्रणा नाही आहे किंवा त्या संदर्भातला कायदासुद्धा पार्लमेंटमध्ये पारित करण्यात आलेला नाही. हीच तर महत्त्वाची बाब आहे की जी सातत्याने चर्चेत येत असते की CBI संदर्भात भारत सरकारने पार्लमेंटमध्ये कोणताही कायदा पारित केलेला नाही किंवा तशी राज्यघटनेतही तरतूद नाही. मग CBI कडून जे तपास हाती घेतले जातात किंवा CBIला जे अधिकार दिले गेलेले आहेत त्या CBI संदर्भातल्या ज्या दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्टनुसार, तर ते व्हॅलिड आहेत का, ते राज्यांवर बंधनकारक आहेत का, हा विषय नेहमी येत असतो. याही विषयांची आपण चर्चा करणार आहोत. पण लक्षात ठेवा की CBI ही काही घटनात्मक यंत्रणा आहे किंवा तिचं अगदी पार्लमेंटमध्ये कायदा करून सुद्धा स्थापित केलेली ती संस्था नाही. मग स्थापित झाली कधी, कशी, हे आपण पाहणार आहोत. दरम्यान काही गोष्टी आणखी महत्त्वाच्या लक्षात घ्या की CBIचे हेडक्वार्टर आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम जवळ नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या ऋषी कुमार शुक्ला हे IPS अधिकारी हे CBIचे डायरेक्टर आहेत. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या DGP या लेवलचं हे पद आहे. ऋषी कुमार शुक्ला सध्या या CBIचे संचालक आहेत. CBIचे जे चीफ असतात त्यांना संचालक असं म्हणतात. आणि CBIला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टपासून सूट दिलेली आहे, सवलत दिली आहे. म्हणजे CBI RTIच्या अंतर्गत येत नाही. याही मुद्द्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत. आता प्रामुख्याने ऑपरेटिंग अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स. बरेच जणांना असं वाटतं की CBI ही तपास यंत्रणा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असावी, पण तसं नाही. होती एकेकाळी, पण सध्या ही तपास यंत्रणा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, तर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन. हे लक्षात द्यावं. आता हे मंत्रालय काय हे पाहून आपण मग पुढे CBI कडे जाऊया. हे कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय आहे, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स. आता हे जे मंत्रालय आहे भारत सरकारचं, हे कशा संदर्भात आहे, तर रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, करिअर डेव्हलपमेंट, स्टाफ वेलफेअर, पोस्ट रिटायरमेंट डिस्पेन्सेशन या संदर्भात भारत सरकारची ही कोऑर्डिनेटिंग एजन्सी आहे. आता ही मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स ही जी मिनिस्ट्री आहे, हे जे मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाची स्थापना ह्या सगळ्या उद्देशाने केलेली आहे की भारत सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी जे काही रिक्रुटमेंट असेल, त्यांचं ट्रेनिंग असेल, करिअर डेव्हलपमेंट असेल किंवा निवृत्त झालेल्या लोकांचे परत पेन्शन संदर्भातले मुद्दे असतील, त्या सगळ्यांचं व्यवस्थापन हे मंत्रालय पाहत असतं. आणि या मंत्रालयाच्या अंतर्गत 3 विभाग आहेत. पहिला विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग, त्याला DOPT असं म्हणतात. दुसरा विभाग आहे डिव्हिजन म्हणू आपण त्याला की डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअर. आणि तिसरा विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस. असे 3 विभाग या मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स आहेत. याचे मंत्री हे नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडेच हे खातं ठेवलेलं आहे आणि त्याचे राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंग. ओके. आता हे जे कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालयाचे 3 विभाग आहेत, त्यापैकी याची स्थापना झालेली आहे 1 ऑगस्ट 1970 या दिवशी या मंत्रालयाची स्थापना झाली. आणि या मंत्रालयाअंतर्गत हे जे 3 विभाग आहेत, त्या 3 विभागांपैकी DOPT जे आहे ते CBIशी संबंधित आहे. त्याची आपण प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की DOPT अंतर्गत काय काय येतं. आता बघा, DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग. आता याच्यामध्ये काय असतं, तर DOPT काय काम करतं की गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळे मिनिस्ट्रीज असतील, डिपार्टमेंट असतील, त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी काही रिक्रुटमेंट होत असते किंवा रेग्युलेशन ऑफ सर्व्हिस कंडिशन्स, सेवा नियम असतील किंवा पोस्टिंग किंवा ट्रान्सफर या संदर्भातले काही नियम आलेले असतील किंवा डेप्युटेशन संदर्भातले काही नियम असतील, तर हे जे या सगळ्या बाबी आहेत या संदर्भात काही सर्टन स्टँडर्ड ऑलरेडी फॉर्म केले गेलेले आहेत. काही निकष, काही त्याचे नियम आहेत की ज्या नियमांना अनुसरून हे सगळ्या प्रक्रिया राबवल्या गेल्या पाहिजे. रिक्रुटमेंट असेल, रेग्युलेशन ऑफ सर्व्हिस कंडिशन असतील किंवा पोस्टिंग, ट्रान्सफर्स, डेप्युटेशन, ह्या सगळ्या प्रक्रिया काही नियमांना धरून किंवा काही निकषांना धरून झालेल्या असल्या पाहिजेत. आणि हे नेमकं होतंय की नाही बरोबर हे पाहण्याचं काम डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग करत असतं. हा एक प्रकारे गव्हर्नमेंटचा वॉचडॉग आहे की जो काय पाहत असतो की हे सगळे स्टँडर्ड फॉलो केले जात आहेत का नाही, या नॉर्म्सनुसार हे सगळ्या प्रक्रिया पार पडतात का नाही हे पाहण्याचं काम हे DOPT करत असतं. आणि DOPT कशाचं कंट्रोल करत असते, कोणत्या कॅडेट्सचं,
तर सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस या दोनही सर्व्हिसेसचं कंट्रोल, या दोनही कॅडरचं कंट्रोल हे DOPT कडून होत असतं. म्हणून हे DOPT महत्त्वाचा विभाग आहे परीक्षेच्या दृष्टीने तरी. आता याच DOPT अंतर्गत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचं सुद्धा सुपरविजन आणि कंट्रोलिंग केलं जातं. त्या ऑर्गनायझेशन कोणत्या? तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. बघा, UPSCचं सुद्धा कंट्रोलिंग आणि त्याचं सुपरविजन हे या DOPT अंतर्गत चालतं. दुसरं आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. बघा, रिक्रुटमेंट संदर्भात आहे म्हणून हे येणं आहेच. पब्लिक एंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्ड आहे की जे रोजगारासंदर्भात काम करणारे एक यंत्रणा आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, आपली मसुरी या ठिकाणी जी लाल बहादूर शास्त्री विकास प्रशासन संस्था आहे की ज्या ठिकाणी IAS केडरचं ट्रेनिंग होत असतं, तर ते सुद्धा DOPT अंतर्गत येतं. इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरिएट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, बघा दक्षता आयोगाचं सुद्धा, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, माहिती आयोग सुद्धा, त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI की जो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. म्हणून CBI नेमकं काय आहे हे सांगण्यापूर्वी मी काय सांगितलं तुम्हाला की आपलं जे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन आहे त्याच्या अंतर्गत DOPT हा एक विभाग आहे आणि या DOPT अंतर्गत हे ज्या वेगवेगळ्या संस्थांचं नियमन केलं जातं त्यापैकी CBI ही एक यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे. ओके, आता आपण CBI कडे बोलूया. CBIची हिस्ट्री लक्षात घेऊया. CBIचं ओरिजिन जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला लागेल की स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट या नावाचं एक डिपार्टमेंट किंवा एक विभाग 1941 साली स्थापित केला गेला होता. कशासाठी? तर दुसरं युद्ध म्हणजे जागतिक युद्ध, दुसरं महायुद्ध ज्यावेळेस सुरू होतं तर त्या महायुद्ध काळामध्ये भारत सरकारचे जे युद्ध खातं असेल किंवा पुरवठा डिपार्टमेंट असेल त्यामधून जे काही ट्रान्झॅक्शन्स होत असतील किंवा जो काही वस्तूंचा सप्लाय होत असेल त्याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचार किंवा त्याच्यामध्ये लाचलुचपत तर नाही ना, किंवा जर झाले असेल तर त्याचा शोध लावणे या कारणासाठी या SPE स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंटची स्थापना 1941 साली इंग्रजांच्याच काळात झालेली होती. पुढे आणि याचं हेडक्वार्टर होतं लाहोर या ठिकाणी. पहा, आज पाकिस्तानमध्ये तो त्यावेळेस भारताचा भाग होता. लाहोरला याचं मुख्यालय होतं. पुढे झालं असं की दुसरं महायुद्ध संपलं, पण त्याच्यानंतर सुद्धा सरकारला असं वाटलं की अशी एक एजन्सी नेहमी असावी आणि कायमस्वरूपी स्तरावर असावी की जी भ्रष्टाचार किंवा लाचलुचपत यांचं चौकशी करेल. आणि प्रामुख्याने कोणते? तर जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत ते जर काही अशा भ्रष्टाचार किंवा लाचलुचपतमध्ये इन्व्हॉल्व असतील तर त्यांची चौकशी करण्यासाठी एक यंत्रणा असलीच पाहिजे असं गरज वाटू लागली आणि SPE तशीच राहिली. मग पुढे चालून 1946 मध्ये स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट जे आहे त्या संदर्भात एक कायदा पारित करण्यात आला. तो कायदा म्हणजे दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 आणि त्या कायद्यानुसार हे जे डिपार्टमेंट आहे SPE हे ट्रान्सफर केलं गेलं होम डिपार्टमेंटकडे आणि मग त्याचं नाव झालं दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट असं त्याचं नावच झालं की जो कायदा 1946ला केला, पण त्याची स्थापना 1941लाच झालेली होती ऑलरेडी, फक्त त्याला कायदेशीर स्वरूप इथं दिले. आणि मग ह्या DSPE म्हणजे दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंटचा जो स्कोप आहे तो भारत सरकारच्या सर्व डिपार्टमेंटपर्यंत वाढवण्यात आला आणि त्याचं ज्युरिडिक्शन जे आहे ते केंद्र सरकारचे जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते प्लस अशी राज्य की जी राज्य एखाद्या तपासामध्ये इन्व्हॉल्व असतील किंवा ज्या राज्यांमध्ये हा तपास असेल अर्थात त्यांच्या परवानगीने त्या राज्यांमध्ये सुद्धा त्याचं कार्यक्षेत्र विस्तारित करण्यात आलं. म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमध्ये तर काय केंद्राचाच निर्णय आहे, मात्र घटक राज्यांमध्ये सुद्धा राज्य सरकारांना विश्वासात घेऊन त्यांची परमिशन घेऊन त्याचं CBIचं कार्यक्षेत्र अशा राज्यांपर्यंत सुद्धा वाढवण्यात आलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, CBIची स्थापना किंवा CBIचं जे सुरुवात होती ती केवळ केंद्र सरकारच्या पुरतीच मर्यादित होती, परंतु हळूहळू ती केंद्रशासित प्रदेश त्यानंतर मग राज्यांपर्यंत पोहोचली. अर्थात राज्यांच्या परमिशनने तो तपास लावता येईल अशी त्यातली तरतूद होती किंवा जनरल कन्सर्न त्या राज्यांचं असलं पाहिजे अशा प्रकारे ते मुद्दा विचारात घेतला जात होता. आता या दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंटमध्ये 1963 मध्ये 1/4/1963 या दिवशी होम मिनिस्ट्रीने एक रिझोल्युशन पारित केलं आणि त्या दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंटचं नाव झालं
CBI. म्हणजे CBI हे नाव कधीपासून मिळालंय? 1963 पासून, की जी संस्था ऑलरेडी स्थापित झालेली होती 1941 मध्ये SPE म्हणून. त्याच्यानंतर त्याचं DSPE असं नाव झालं आणि त्याच्यानंतर त्याचं नाव झालं CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि मग CBI हळूहळू CBIने एक रेप्युटेशन तयार केलं की भारताची सर्वात महत्त्वाची इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे. आणि जे कोणते जे केसेस असतील किंवा ज्या केसेसची व्याप्ती अनेक राज्यांपर्यंत असेल, त्या एखाद्या गुन्ह्याची व्याप्ती, तर असे गुन्हे, मग मर्डर असेल, किडनॅपिंग असेल, टेररिझम असेल, अशा प्रकारचे गुंतागुंतीचे जे केसेस असतील की जे पोलिसांना सॉल्व्ह करणं जमत नसेल किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यापर्यंत किंवा अनेक राज्यांपर्यंत त्याची व्याप्ती असेल, तर असे गुन्हे, असे खटले हे CBIकडे सोपवण्यात येऊ लागले. आणि खुद्द सुप्रीम कोर्टाने सुद्धा किंवा अनेक हायकोर्टाने सुद्धा वेळोवेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास हा CBIने करावा असे निर्देश देऊन एक प्रकारे CBIवर विश्वासच दाखवला की नाही, हा गुन्हा महत्त्वाचा आहे, याचा तपास नीट होत नाही का, ठीक आहे, मग याचा तपास CBI करणार. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने किंवा अनेक उच्च न्यायालयाने वेळोवेळी अशा प्रकारचे निर्देश देऊन CBIवर आपला विश्वास आहे किंवा CBI ही खरंच एक चांगली तपास यंत्रणा आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलं एका प्रकारे. आणि म्हणून CBIला महत्त्व येत गेलं पुढच्या काळात. 1987 मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBIचे डिव्हिजन्समध्ये रूपांतर करण्यात आलं. वेगवेगळे डिव्हिजन्स पाडले. कोणकोणते बघा? अँटी करप्शन डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशन डिव्हिजन, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी डिव्हिजन, स्पेशल क्राइम्स डिव्हिजन, पॉलिसी अँड इंटरनॅशनल पोलीस कोऑपरेशन डिव्हिजन, इकॉनॉमिक ऑफेन्सेस डिव्हिजन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन, असे वेगवेगळे डिव्हिजन्स या CBIचे करण्यात आले. कामाचा लोड वाढल्यानंतर किंवा कामाची व्याप्ती वाढल्यानंतर असे वेगवेगळे डिव्हिजन्स करून त्या अंतर्गत CBIचे कामकाज सुरू झालं. अर्थात CBIचे फाउंडिंग डायरेक्टर हा जर मुद्दा विचारात घेतला तर ते होते DP कोहली, की जे ऑलरेडी CBIची स्थापना होण्यापूर्वीपासून त्या यंत्रणेमध्ये DSPE मध्ये कार्यरत होते आणि CBIची स्थापना झाल्यानंतर 63 ते 1968 या काळात ते CBIचे डायरेक्टर होते आणि त्यानंतर ते निवृत्त झाले. तर DP कोहली हे या CBIचे फाउंडिंग ऑफिसर किंवा फाउंडिंग डायरेक्टर मानले जातात आणि त्यांचं CBIच्या एकंदरीत उभारणीत मोठं योगदान मानलं जातं. हे ऑर्गनायझेशन CBI आहे कशी? CBIचे प्रमुख आहेत एक डायरेक्टर की जे IPS ऑफिसर असतात, DGP या दर्जाचे ते ऑफिसर असतात आणि CBIमध्ये हे एक डायरेक्टर आणि त्याबरोबर मग इतर जे CBIचा स्टाफ असतो इतर रँकचा, त्याच्यामध्ये काही IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधले अधिकारी असतात, तर काही IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमधले काही अधिकारी याच्यामध्ये असतात. आता ही साखळी कशी आहे किंवा ही उतरंड कशी आहे? तर जे डायरेक्टर आहेत त्याच्यानंतरची पोस्ट आहे स्पेशल डायरेक्टर, त्याच्या खालोखाल आहे ॲडिशनल डायरेक्टर, त्याच्या खालोखाल आहे जॉईंट डायरेक्टर. बघा, म्हणजे डायरेक्टरच्या पण जॉईंट, ॲडिशनल, स्पेशल आणि मग एक डायरेक्टर अशा प्रकारे या पोस्ट आहेत. त्या खालोखाल मग डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे DIG, त्याच्यानंतर सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, नंतर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे ॲडिशनल SP, त्यानंतर DYSP, अशी ही उतरंड आहे. त्याच्यानंतरही आहे पुढे इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल. आता हे जे इन्स्पेक्टर टू कॉन्स्टेबल ही जी पदं आहेत, ही पदं एकतर SSC कडून केले जातात, डेप्युटी किंवा मग पोलीस, इन्कम टॅक्स किंवा कस्टम या डिपार्टमेंटमधून हे डेप्युटेशनवर तिथे घेतले जातात. इन्स्पेक्टर टू कॉन्स्टेबल याच्या जाहिराती पण वेळोवेळी येत असतात बघा CBIमध्ये अशा वेगवेगळ्या पदांची भरती म्हणून. तर अशा CBIमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक मार्ग आहे, तो अशा पद्धतीने तुम्ही या परीक्षा देऊन SSCची परीक्षा देऊन तुम्ही CBIमध्ये प्रवेश करू शकता. तर अशा प्रकारचा ह्या ऑर्गनायझेशनचा स्ट्रक्चर आहे. आता CBI हे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया की CBI डायरेक्टर कसे नियुक्त केले जातात. ते नियुक्त केले जातात आणि त्यांचा नियुक्तीचा कालावधी हा किमान 2 वर्ष असेल, 2 वर्षांपेक्षा कमी कालावधी नसेल अशा प्रकारची तरतूद CBI डायरेक्टरच्या संदर्भात आहे. आणि यांची नियुक्ती कोण करेल? एक अपॉइंटमेंट कमिटी असेल की जी सिलेक्शन कमिटीच्या रेकमेंडेशननुसार अपॉइंटमेंट कमिटी अपॉइंटमेंट करेल. म्हणजे याच्या 2 कमिट्या इन्व्हॉल्व आहेत CBI डायरेक्टरमध्ये, डायरेक्टरच्या निवडीमध्ये. एक सुरुवातीला सिलेक्शन कमिटी काय करेल, तशी शिफारस अपॉइंटमेंट कमिटीकडे देईल आणि मग अपॉइंटमेंट कमिटी त्यांची नियुक्ती करेल. त्याच्यामुळे या दोनही कमिट्यांचा आपण अभ्यास करूया. हे सगळं कसं सांगितलं आहे? DSP ॲक्ट 1946 मध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये दुरुस्ती केलेली लोकपाल आणि लोक आयुक्ताच्या वेळेस, लोकपाल 2013 मध्ये आणि लोक आयुक्त कायदा
जो लोकपालन लोकायुक्त कायदा 2013चा आणि CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऍक्ट 2003चा या कायद्यांच्या वेळी याच्यात थोडेसे काही बदल केलेले आहेत. आता ही जी सिलेक्शन कमिटी आहे, सिलेक्शन कमिटी काय करते की काही नावं हे अपॉइंटमेंट कमिटीकडे पाठवत असते, सुचवत असते आणि मग त्या नावांमधून एका नावाची मान्यता किंवा एका नावाला CBI डायरेक्टर म्हणून मान्यता मिळते. म्हणजे सिलेक्शन कमिटीकडून ते नावं अपॉइंटमेंट कमिटीकडे जातात. आता सिलेक्शन कमिटीमध्ये कोण असतं, तर त्याच्यामध्ये असतात सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर अध्यक्ष त्या सिलेक्शन कमिटीचे. त्याच्यानंतर व्हिजिलन्स कमिशनर जे इतर व्हिजिलन्स कमिशनर आहेत ते त्याचे मेंबर्स असतील. त्याच्यानंतर सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन चार्ज ऑफ द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकारमध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचे जे सेक्रेटरी असतील ते त्याचे मेंबर असतात. आणि सेक्रेटरी कोऑर्डिनेशन अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस कॅबिनेट सेक्रेटरी आहेत, त्याचे सुद्धा जे सचिव असतात ते याचे मेंबर असतात. म्हणजे सिलेक्शन कमिटी काय करते, हे जे CVC असतील किंवा व्हिजिलन्स कमिशनर असतील किंवा इतर मेंबर असतील, हे काय करतात, काही नावं ही विचारात घेऊन ही नावं अपॉइंटमेंट कमिटीकडे रेफर करत असतात की ही नावं आम्हाला योग्य वाटतात, यातून तुम्ही निवडा. आणि मग ही अपॉइंटमेंट कमिटी निवडत असते CBI डायरेक्टर. आता CBI डायरेक्टर निवडणारी अपॉइंटमेंट कमिटीमध्ये कोण कोण आहे, तर प्रधानमंत्री, पंतप्रधान त्याचे चेअरपर्सन आहेत. त्याच्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन, लोकसभेत जर विरोधी पक्ष नेता असेल तर, नसेल तर लोकसभेतल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे सत्ताधारी व्यतिरिक्त सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचे पक्ष जो असेल त्या विरोधी पक्षाचा जो नेता असेल तो त्याच्यामध्ये येईल. म्हणजे एखाद्या काही वेळेस काय होतं की लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेता म्हणून दर्जाच नसतो, जसं मागच्या लोकसभेत सुद्धा झालेलं आहे आणि सध्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे की अधिकृत लोकसभा विरोधी पक्षनेता म्हणून कोणालाही मान्यता नाही मिळाली. तर मग अशा वेळेस सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचा जो नेता असेल तो त्याच्यामध्ये असेल मेंबर म्हणून. आणि भारत सरकारचे चीफ जस्टिस किंवा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस किंवा त्या चीफ जस्टिसनी रेकमेंड केलेले इतर एखादा सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश हे त्याचे मेंबर असतील. ओके, म्हणजे बघा, सिलेक्शन कमिटी आणि सिलेक्शन कमिटीकडून नावं येतील अपॉइंटमेंट कमिटीकडे. अपॉइंटमेंट कमिटीमध्ये प्राईम मिनिस्टर, विरोधी पक्षनेते, चीफ जस्टिस हे सगळे असतील आणि मग हे सगळे मिळून एक फायनल नाव CBI डायरेक्टर म्हणून पुढे करतील. अर्थात हे रेकमेंडेशन करत असताना किंवा फायनल सिलेक्शन एखाद्या नावाचं केलं जात असताना जे निवृत्त होणारे CBI डायरेक्टर असतील त्यांचंही मत विचारात घेतलं जात असतं. आता इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे CBIचं बघा. CBI हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि 11 मजली बिल्डिंग आहे. जवळपास 8.5 लाख स्क्वेअर फुटामध्ये ती पसरलेली आहे. आणि या CBIच्या या सगळ्या उभारणीवर 800 कोटी जवळपास दरवर्षी CBIवर 800 ते 825 कोटी भारत सरकारकडून दरवर्षी खर्च होतात. या इमारतीच्या उभारणीसाठी जवळपास 180 कोटी रुपये हे लागलेले आहेत. तर अशा प्रकारे ही CBIची मोठी बिल्डिंग आहे, 11 मजली बिल्डिंग. आणि या व्यतिरिक्त CBI अकॅडमी नावाची एक अकॅडमी आहे की ज्या ठिकाणी CBI संदर्भातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे ट्रेनिंग चालत असतं. ती आहे गाझियाबाद या ठिकाणी, जिचं कामकाज 1996 पासून सुरू झालेलं आहे. आता ज्युरिडिक्शन CBIचं पॉवर्स आणि त्याचे रिस्ट्रिक्शन्स याची चर्चा करूया. खरं तर CBIला जे काही पॉवर किंवा जे काही त्याच्यावरचे कंट्रोल असतील, लिमिट असतील किंवा पॉवर असतील, हे सगळं कशात नमूद आहे, तर DSP म्हणजे दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये नमूद आहे. 1946चा ॲक्ट आहे बघा. एक लक्षात घ्या, अजूनही तोच ॲक्ट आहे. याचाच अर्थ असा की जो स्वातंत्र्यापूर्वीचा ॲक्ट आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेमध्ये CBI संदर्भातला एखादा कायदा संमतच केलेला नाही की जेणेकरून CBIला संसदीय अधिष्ठान कायद्याचं एक स्वरूप एक पाठबळ मिळेल. हा कायदा आहे, परंतु तो आपली भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचा आहे, इंग्रजांच्या काळातला आहे आणि म्हणून तो कायदा इतर राज्यांनी का मानावा असा प्रश्न इतर राज्य करत असतात. त्यामुळे CBIला चॅलेंज या अनेक राज्यांकडून अधूनमधून केलं जात असतं आणि म्हणून हा कायदा खरं तर संसदेत मांडून त्यात दुरुस्ती करून नवा कायदा येणं अपेक्षित आहे खरं तर. पण ठीक आहे, अजून सध्या तोच आहे. तर CBIला जे काही ज्युरिडिक्शन पॉवर्स आणि रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत ते सगळे ह्या कायद्यात दिलेले आहेत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला जर वाटलं तर हा CBIचं जे ज्युरिडिक्शन आहे किंवा अधिकार आहेत ते
वाढवू पण शकतात, अर्थात युनियन टेरिटरी सोडून, कारण युनियन टेरिटरीमध्ये असतंच ऑलरेडी. इतर राज्यांमध्ये जर सीबीआयचं कार्यक्षेत्र वाढवायचं असेल तर त्या संबंधित राज्याच्या परवानगीने किंवा संबंधित राज्याच्या संमतीने हे करता येईल की तुमच्या राज्यातले जर काही गुन्हे आम्हाला वाटले, केंद्र सरकारला वाटले की ते सीबीआयकडून इन्व्हेस्टिगेट केलं जाणं आवश्यक आहे, तर ते गुन्हे आम्ही तपासू का? राज्य सरकार जर म्हणत असेल ठीक आहे, ओके, काय हरकत नाही, तर मग त्या गुन्ह्यांचा तपास सीबीआय आपल्याकडे घेऊ शकतो. ओके, तसं महाराष्ट्राच्या बाबतीत तसंच आहे. महाराष्ट्राने कधी अजून त्याला हरकत घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतले किंवा महाराष्ट्राच्या अखत्यारीतले काही गुन्हे हे सीबीआयकडे हस्तांतरित झालेले आहेत. आणि शिवाय हे राज्यांनी जरी समजा नकार दिला, पण सर्वोच्च न्यायालयाने जर सांगितलं की हे द्या तपास, तर तो द्यावाच लागला असतं. म्हणजे समजा महाराष्ट्र सरकारने जरी पश्चिम बंगाल किंवा आंध्र प्रदेश सारखा पवित्रा घेतला असता की नाही आम्हाला तुम्ही हे आमच्या राज्यात तुम्ही यायचं नाही तपासाला, आम्ही तुम्हाला तपासासाठी परमिशन देत नाहीत. पण सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल दिला असेल, तसा आदेश दिला असेल की नाही हा तपास सीबीआयनेच करावा, तर मात्र राज्य सरकारला काही करता येत नसतं. ओके, तर आता यामध्ये सीबीआयचा ज्युरिडिक्शनमध्ये आणखी एक मुद्दा आहे की समजा सीबीआयमध्ये जर एखाद्या सब इन्स्पेक्टर लेवलचा जरी अधिकारी असला तरी तो राज्य सरकारांमधल्या किंवा राज्य पोलीसमधल्या एखाद्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जच्या समकक्ष मानला जाईल. आणि आणखी एक महत्त्वाची तरतूद अशी की सीबीआय हे केवळ आणि केवळ केंद्र सरकारच्याच नोटिफिकेशन नंतर एखादा तपास हाती घेईल. एखाद्या राज्याने सांगितलं की घ्या रे आमचा हा तपास तुम्ही तपासा, तर ते होणार नाही. केंद्र सरकारने सांगितलं की हा घ्या तरच घेईल. राज्य सरकारांचं सीबीआय ऐकणार नाही. केंद्र सरकारने तर सांगितलं, नोटिफिकेशन काढलं की हा तपास सीबीआयने करावा, तरच सीबीआय तपास तो करते. आता रिलेशनशिप विथ स्टेट पोलीस, राज्य पोलिसांची काय रिलेशन आहे ते बघा. खरं तर पोलीस हा विषय आपल्या राज्य सूचितला, त्यामुळे पोलीस कायदा सुव्यवस्था, राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा जो काही विषय आहे तो राज्यातल्या पोलिसांनी तो हँडल करायचा असतो, हे तर ठीक आहे. पण तरीसुद्धा सीबीआयचा पोलिसिंगमध्ये काय रोल आहे, तर सीबीआय म्हणजे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा विषय जरी राज्य पोलिसांकडे असला तरी सीबीआय काय कोणकोणत्या केसेस इन्व्हेस्टिगेट करू शकते, तर केंद्र सरकारच्या एम्प्लॉई संदर्भातले काही ऑफेन्सेस असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट चे आणि राज्य सरकारांचे एम्प्लॉई किंवा सार्वजनिक क्षेत्रातले जे काही एम्प्लॉईज असतील, पब्लिक सेक्टर बँक्स असतील, ह्या सगळ्याचे जे काही एम्प्लॉईज असतील त्या संदर्भातले सगळे गुन्हे, त्यानंतर असे केसेस की जे फायनान्शियल इंटरेस्ट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फायनान्शियल इंटरेस्ट संदर्भात संबंधित आहेत असे खटले, किंवा केंद्र सरकारने केलेले काही कायदे की जे कायद्यांचं उल्लंघन झालेलं आहे, तर असे खटले आणि असे मेजर फ्रॉड की जो फ्रॉड किंवा जो घोटाळा, आर्थिक घोटाळा विशेषतः की जो एका राज्यापुरताच नाही तर अनेक राज्यांपर्यंत त्याची व्याप्ती आहे, किंवा त्या अनेक राज्यांमध्ये जरी नसली तरी त्या राज्यांमध्ये त्याची खूप मोठी व्याप्ती आहे आणि त्याचा तपास हा व्यवस्थित होत नाही असं जर केंद्र सरकारला वाटलं तर ते करू शकतात अर्थात. आणि आणखी की मल्टी एजन्सी और इंटरनॅशनल केसेस. आता पहा, सीबीआय समजा एखाद्या राज्यात जर सीबीआयला तपास करायचा असेल तर त्या राज्याची प्रायर कन्सर्ट परमिशन ही घेतली पाहिजे अशी अट आहे, किंवा तसं त्या कायद्यातच नमूद आहे की राज्य सरकारांनी परमिशन तुम्हाला दिली पाहिजे तपासाची. खरं तर भारत हे एक संघराज्य आहे, त्यामुळे राज्यांनाही काही अधिकार आहेत. त्यातला हा प्रकार आहे की राज्यांना तुम्ही न विचारता राज्यांवर बळजबरीने तुम्ही एखादा तपास त्या राज्यात जाऊन करू शकत नाही, तर राज्यांना विचारलं पाहिजे. आणि भारतातल्या जवळपास सगळ्याच राज्यांनी सीबीआयला अशा प्रकारची एक जनरल कन्सर्न देऊन ठेवलेली आहे की तुम्ही आमच्या सीमा हद्दीत येऊन, राज्यात येऊन तुम्हाला जर एखाद्या घटनेचा तपास लावायची इच्छा झाली तर तुम्ही तो करू शकता, काही अडचण नाही. पण काही राज्य कधी अशा प्रकारची जनरल कन्सेंट मागे घेऊ शकतात किंवा कन्सेंट देऊ शकणार नाही, कधी होतं असं. आणि काही झालेलं आहे का राज्यांच्या बाबतीत की काही राज्यांनी सीबीआयला ठणकावून सांगितलेलं आहे की आमच्या राज्यात तुम्ही यायचंच नाही, आमच्या राज्यातले जे काही गुन्हे असतील ते आम्ही बघू घेऊ, आमची पोलीस यंत्रणा पाहिजे, तुम्ही यायचं नाही. कुठं झालंय, तर आंध्र प्रदेश आणि वेस्ट बेंगालने नोव्हेंबर 2018 मध्ये असा निर्णय घेतला की आमच्या राज्यामध्ये सीबीआयने यायचं नाही. सीबीआयला काही संसदीय अधिष्ठान नाहीये, ती काही घटनात्मक बॉडी नाहीये, त्याच्यामुळं ती एका DSP कायद्यानुसार स्थापन झालेली संस्था आहे की जी फक्त
केंद्र सरकारपुरती मर्यादित होती. केंद्र सरकारने त्याची व्याप्ती बळजबरीने वाढवलेली आहे. तसा कोणताही कायदा नाही. त्यामुळे सीबीआयने आमच्या राज्यात येऊन आमचा तपासात हस्तक्षेप करायचा नाही किंवा आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे. सीबीआयने येऊन आमच्या विरोधात काही तपास करायची गरज नाही. छत्तीसगडने सुद्धा जानेवारी 2019 मध्ये तसंच सांगितलंय आणि राजस्थानने सुद्धा अगदी अलीकडे 2020 मध्ये जुलै 2020 मध्ये असा निर्णय घेतला की आमच्या राज्यात आमच्या परमिशन शिवाय सीबीआय यायचं नाही. हे का तर केंद्र सरकारकडून बळजबरीने सूड भावनेने राजकारण म्हणून राज्यांमध्ये एखाद्या केसमध्ये सीबीआय कडे तो तपास दिला जातो असं ह्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार सूड भावनेने वागतं म्हणून आमच्या राज्यात आम्हाला सीबीआयची गरज नाही. आता हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय सीबीआयच्या बाबतीत, तर हायकोर्टाने मी मागे सांगितल्याप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी असं एखाद्या खटल्यामध्ये निकाल देताना सांगितले की एखादा जर घोटाळा असेल, गुन्हा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने सुद्धा अनेक प्रकरणात सांगितलेले की ह्याची सीबीआय चौकशी व्हावी, हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात द्यावा वगैरे वगैरे. आणि विशेष म्हणजे इन अ स्टेट विदाऊट स्टेट कन्सेंट, तर सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने सांगितलं की हे सीबीआयने करायचंच आहे तर त्यासाठी मग राज्याच्या गव्हर्नमेंटची परमिशनची गरजही नाही. अर्थात बघा, हाय कोर्ट्स कॅन ऑर्डर सीबीआय प्रोब विदाऊट स्टेट्स नॉट असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आणि कोर्टाने हे पण त्यात क्लॅरिफाय केलेलं आहे की दिस इज अन एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर विच मस्ट बी एक्झरसाइज स्पॅरिंगली, कॉशियसली अँड ओनली इन एक्सेप्शनल सिच्युएशन्स. म्हणजे हे सरकारला करता येईल, सीबीआयला राज्य सरकारांमध्ये जाऊन तपास करता येईल, तसा आदेश न्यायालय सुद्धा देईल न्यायालयापर्यंत आला प्रकार तर. पण हे प्रत्येक गुन्ह्यात किंवा सरसकट होऊ नये, याचा वापर मर्यादित असावा, दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्ये किंवा एक्सेप्शनल अपवादात्मक परिस्थितीतच असं व्हावं. बाकी राज्यांनी आपापल्या पोलीस यंत्रणांच्याद्वारे राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचे तपास लावावेत हे सर्वोच्च न्यायालय पण मान्य करतं. पण काही केसेसमध्ये असं करता येईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. अगदी अलीकडे 2018-19 मध्ये जो काही सीबीआयच्या संदर्भात वाद झाला होता तो आपण सगळ्यांनी ऐकला असेल की सीबीआयचे जे डायरेक्टर होते आलोक वर्मा यांच्या खालोखाल जे पद आहे स्पेशल डायरेक्टर, या स्पेशल डायरेक्टर पदावर ज्यावेळेस राकेश अस्थाना यांची नियुक्ती झाली त्याला आलोक वर्मा यांनी हरकत घेतली. त्यांच्या मते राकेश अस्थाना हे करप्टेड आहेत आणि एका केसमध्ये त्यांच्यावर करप्शनचे आरोप आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यात नेमके त्यांची स्पेशल डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या आलोक वर्मा की जे डायरेक्टर होते त्यांनी राकेश अस्थाना आणि आणखी एक अधिकारी या दोघांच्या विरोधात डायरेक्टली चार्जशीटच दाखल केली. आणि त्यामुळं हे सगळं भारतात खळबळ उडाली की सीबीआय डायरेक्टरनी सीबीआयच्या स्पेशल डायरेक्टरच्या विरोधातच आणि एका सुप्रिटेंडंटच्या विरोधातच डायरेक्टली FIR दाखल केली, केस दाखल केली. आणि मग दोघांनी ताठर भूमिका घेतली कारण केंद्र सरकारकडून त्या स्पेशल डायरेक्टरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा माघार घ्यायला तयार होईना. त्याच्यानंतर आलोक वर्मा माघार घेणार. त्या दोघांची बरीचशी वादावादी झाली आणि शेवटी केंद्र सरकारने दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि ती सीबीआयची सूत्र एका दुसऱ्याच अधिकाऱ्याकडे M नागेश्वर राव यांच्याकडे ती सूत्र दिली. म्हणजे याचा अर्थ असा की हा सगळा गोंधळ 2018-19 मध्ये झालेला आहे. दोघंही डायरेक्टरांना, स्पेशल डायरेक्टर आणि डायरेक्टर या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून ती सूत्र तिसऱ्या व्यक्तीच्या हाती दिली केंद्र सरकारने. त्याही वेळेस मग सीबीआयचे नेमके कार्यकक्ष काय, केंद्र सरकारला अशा प्रकारे सीबीआयमध्ये हस्तक्षेप करता येतो का, अशा प्रकारे केंद्र सरकारकडून या डायरेक्टर्सला अशा प्रकारे सक्तीच्या रजेवर पाठवता येतं का किंवा त्यांना हटवता येईल का वगैरे वगैरे प्रश्न त्याही वेळेस उपस्थित झाले होते. आणि त्या सीबीआय विरुद्ध सीबीआय केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की द पॉवर टू रिमूव्ह ऑर सेंड ऑन लीव्ह द डायरेक्टर ऑफ सीबीआय व्हेस्टेड इन द सिलेक्शन कमिटी. बघा, ज्या सिलेक्शन कमिटीकडून ही नावं अपॉइंटमेंट कमिटीकडे रेकमेंड होत असतात त्या सिलेक्शन कमिटीलाच, म्हणजे अर्थात सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनरलाच, की ज्याचे चेअरमन ते असतात, त्यांनाच हा अधिकार आहे एखाद्याला रजेवर पाठवायचे का नाही पाठवायचे, एखाद्यावर काय कारवाई करायची का नाही करायची, तो अधिकार केंद्राला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये सांगितलं होतं. आणि त्यावेळेस बरीच चर्चा झाली बघा. म्हणजे त्यावेळेस अनेक कार्टून्स पण व्हायरल झाले होते. सीबीआय रेड्स सीबीआय, म्हणजे अशा प्रकारे सीबीआय स्वतःवर रेड टाकते. सीबीआय रेड सीबीआय टू एक्सपोज करप्शन इन द सीबीआय whose job is to expose corruption everywhere including CBI, but CBI cannot probe CBI without CBI knowing that CBI cannot probe CBI. अशा प्रकारचं सगळं ट्विट काही व्हायरल झाले होते आणि
CBI कॅरीज आउट रेड्स इन CBI हेडक्वार्टर, अशा प्रकारची गमतशीर बातमी सुद्धा पेपरला त्यावेळेस झळकल्या होत्या. अशा प्रकारे CBIचा सगळा त्या डिग्निटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. आता एक्झम्पशन फ्रॉम राईट टू इन्फॉर्मेशन, RTI मधून CBIला एक्झम्पशन दिलेलं आहे, सूट दिलेली आहे की CBIच्या अंतर्गत जे काही संवेदनशील माहिती असेल ती RTI अंतर्गत तुम्हाला मागवता येणार नाही. आणि दिस एक्झम्पशन वॉज ग्रँटेड बाय द गव्हर्नमेंट ऑन द बेसिस ऑफ नॅशनल सिक्युरिटी, आणि सरकारने सुद्धा या एक्झम्पशनला मंजुरी दिली, कारण नॅशनल सिक्युरिटी संदर्भातले काही विशेष काही तपास असतील तर ते तपास हे गुपितच राहिले पाहिजे, कॉन्फिडेन्शियल राहिले पाहिजे, आणि म्हणून हे योग्य असं सरकारला वाटतं. पण त्याच्या विरोधात बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली, त्याच्यावर टीका झाली की हे सगळे अशा प्रकारे काही गरज नसताना किंवा जर तुमचा कारभार पारदर्शक असतील तर काही माहिती ही सार्वजनिक व्हायला काही हरकत नाही, अशा प्रकारचा RTI ॲक्टिव्हिस्टनी त्याला विरोध केला होता. आणि या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे की दिल्ली न्यायालयाने सांगितले की ठीक आहे, CBIला RTI पासून एक्झम्पशन दिलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की ते ॲब्सोल्यूट आहे. नो ॲब्सोल्यूट एक्झम्पशन टू CBI फ्रॉम RTI. दिल्ली हायकोर्टाने सांगितलेलं आहे की काही बाबतीत हे एक्झम्पशन आहे, मात्र सरसकट नाही आहे. ते काही माहिती जी संवेदनशील नसेल ती तुम्हाला द्यायला लागेल, अशा प्रकारे तो निकाल होता. आता CBI कडून आतापर्यंत सॉल्व्ह केलेले काही मेजर केसेस आहेत की जे यशस्वीरित्या CBIने त्याचा छडा लावला, सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये 2008चा नोएडा डबल मर्डर केस, अर्थात त्याच्यावरही प्रश्नचिन्हच आहे, कारण म्हणजे तो आरुषी मर्डर केस आहे की ज्यामध्ये नंतर CBI कोर्टाने जो निकाल दिलेला होता त्याच्या विरोधात निकाल अलाहाबाद हायकोर्टाने दिला, त्याच्यामुळे हे सगळं उलटं झालं. त्याच्यानंतर भौरी देवी मर्डर केसचा एक छडा CBIने व्यवस्थित लावला होता. सत्यम स्कॅन्डल, रामलिंगम राजू यांचा सत्यम घोटाळा, तोही INX मीडिया केस, इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि INX मीडिया केस की ज्याच्यात चिदंबरम यांची पण इन्व्हॉल्वमेंट असल्याचे आरोप झाले, तर ती केस, या केसचा काही छडा व्यवस्थित CBIने लावलेला आहे. मात्र अशा अनेक केस आहेत की ज्यांचे CBIने व्यवस्थित छडा लावू शकले नाही, अपयश आलं. अशा कोणत्या केस आहेत तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी झालेली होती 1983-84 मध्ये. त्यानंतर बोफोर स्कॅन्डल झालं होतं राजीव गांधींच्या काळात, हवाला स्कॅन्डल झालं होतं, सोहराबुद्दीन केस झाली होती की ज्याच्यामध्ये अमित शहाचं नाव होतं. त्याच्यानंतर प्रियदर्शनी मोट्टो मर्डर केस आहे. त्यानंतर 2G स्पेक्ट्रम केस होती. त्याच्यानंतर कोलचा घोटाळा, कोल अलॉटमेंट स्कॅम होतं. ह्यांचे तपास CBIकडे आले, मात्र त्यातून काही पुढे फारशी प्रगती झाली नाही. आणि म्हणून किंवा आरुषी तलवार मर्डर केस किंवा मलंकारा वर्गीस मर्डर केस ही एक केस आहे, किंवा सिस्टर अभया मर्डर केस की जी आहे की जी 1990 पासूनची केस, अजूनही तिचा CBIकडून फायनल तपास झालेला नाही. अशा काही केसेस आहेत की ज्या CBIकडून सॉल्व्ह केल्या गेल्या नाहीत, परंतु काही केल्या गेल्या आहेत. आणि CBI ही एक देशाची आपल्या सर्वोच्च तपास यंत्रणा आहे, आणि इंडस्ट्री, इम्पॅरिटी आणि इंटिग्रिटी हेही त्याचं बोधवाक्य आहे. त्यामुळे CBIवर अनेक लोकांचा अजूनही विश्वास आहे की CBIकडे तपास गेल्यानंतर, कारण CBIचा कन्व्हिक्शन रेट हा बऱ्यापैकी आहे, आणि म्हणून CBIकडे तपास गेला की तो तपास पूर्णच होतो. आता सुशांत सिंग मर्डर केसमध्ये किंवा डेथ केसमध्ये म्हणा किंवा सुसाईड केसमध्ये म्हणा, जे काही आता पुढे धागेदोरे येतील ते येतील, त्याच्यावर आपण सविस्तर नंतर चर्चा करू. पण या व्हिडिओमध्ये आपण CBIची एकंदरीत कार्यपद्धती समजावून घेतलेली आहे. धन्यवाद.